त्यात परवा आमच्या चुलत भावानं लव्ह मॅरेज केलं. मुलगी मुसलमान, ती घेऊन पळून गेला. ह्या प्रकरणात माझा काहीच संबंध नाही. 8 दिवस ती कोणाला सापडलं नाही. आणि मग ह्यांचा धर्म पेटला. सगळी मुसलमान हातात तलवार घेऊन बसल्या आणि त्यांना मीच दिसलो. ते म्हटली मेन कार्यकर्ता यांचा ह्यो आहे. रात्री 1:30 वाजता या आमच्या दारात तलवारी घेऊन, धर्माच्या कट्टरतेच्या तलवारी घेऊन दारात नाचवत घोषणा देत. बायको म्हटली दार उघडू नका. मी म्हटलं अग नवीन बांधले, म्हटलं ती तुडतील. आणि मी दार उघडलं आणि लाईट लावली. लाईट एवढ्यासाठी लावली त्यांना मी अंधारात. जसा मी दिसलो तशी ह्या खांद्यावर एक तलवार, ह्या खांद्यावर एक तलवार, पोटावर एक तलवार, मागणं जाऊन पाठीला एकाला लावली. म्हटलं ही कुठनं गेलं. ती घोषणा जोरात. आणि म्हटलं थांबा झाले. म्हटले तुमको मालूम नहीं. म्हटलं क्या बोलो. म्हटले तुम्हारा भाई हमारी लड़की को लेके गया. आता मला खरं बोलायचं, मी लगेच म्हटलं हमारा भाई लड़की को लेके गया ये ठीक है, लड़की भी गई ये भी बोलो. म्हणजे कलम कुठली लावची ना तुम्ही, दोघं संगमत आहे. बोले ऐसा नहीं चलेगा. मतलब कैसा चलेगा. वो बोलो. बोले हम उसको मारेंगे काटेंगे. नहीं जिंदा रखने को क्या करणे. आणि आता मराठीत बोल म्हटलं, माझी हिंदी त्याला बरं वाटलं. ते म्हटलं माझी. आणि मराठीत बोल म्हटले ती बाजूच आमचा मनसेचा कार्यकर्ता लगेच बाहेर आला बन्यालवर जात. त्याला म्हटलं इशे वेगळा आहे तो आता. म्हटला मारून टाकायला लागते. म्हटलं आमच्या धर्मात चालतंय. म्हणजे प्रेम केलं जाऊ दे. नाही म्हटलं चालतच नाही. म्हटलं घोषणा परत. म्हटलं काय करावं लागेल. तर म्हटलं ते एक जण आला मौला पुढं. म्हटलं एक पर्याय आहे. म्हटलं काय. उसको हमारे धर्म में आने को बोलो. नेमकं इसकोटून सांगा काय करायचं. ते जोरात ओरडलं. म्हणला त्याला मुसलमान व्हायला सांग. ती मग सगळी शांत. मी शांत. ते गदर पिक्चर मधला सीनच झाला. तो अमरीश करून मी संदेवलो. त्याला मुसलमान व्हायला सांग. आणि मी लक्षात आलं माझ्या की ही अवघडच जगणं आहे यांचं. धर्म डोक्यात घेऊन ही जगणंच माणसाला अवघड करून देऊ. आणि मी एका सेकंदात विषय सोपा केला. मी लगेच म्हटलं तोच का मुसलमान. मी बी होतो म्हटलं. आम्ही उद्यापासून सगळे मुसलमान. काय असेल ती प्रोसेस घ्या करू. उद्यापासून नमाज पडायला आम्ही हजर. आणि आडनाव बी बदला म्हणलं आमचं. चंदनशिवेचा बी वैताग आलाय म्हटलं. पण तिकडं तर म्हटलं शेर खान पठाण असं उच्च करा म्हटलं. शेख वगैरे नाही. पुन्हा तांबुळीन मकानदार तिकडे खाली खाली ठेवू नका. तू माझ्याला अशी बघतच बस मारायचं कसा. त्यांच्या तलवार गळून पडल्या धर्माच्या. त्यांचं जगणं सोपं केलं. आणि ती घरात येऊन चहा प्यायला बसली. बायकोन चहा ठेवला आणि चहा दूध ओतायला लागली. बायको तिला म्हटलं थांब 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 दूध ओत नको. ती म्हटली का. म्हटलं आता भावकी काळाच चहा द्यायचा. म्हटलं भावकील कुठं तुला. ही धर्मा नावानं आलेली चहा पिऊन गेली. काळा चहा पिऊन. ती प्रकरण मिटलं. 4 दिवस संपले. 4 दिवसांत माझा दुसरा एक चुलत भाऊ सकाळी सकाळी दारात आला. त्याचं नव्हतं लगीन झालं. ते मला मागून म्हणला. मी त्याच्याकडे बघितलं. म्हटलं भावकी आज सकाळी सकाळी कशी काय इकडे. तो म्हणला दादा मी मुंबईला असतो. म्हटलं माहिती आहे म्हटलं मुंबईला. तो म्हणला माझं पण सुरू आहे म्हटलं प्रकरण. म्हटलं मग अडचण काय. म्हटलं अडचण लई मोठी. म्हटलं काय. तो म्हणला मुलगी खिरचन आहे. मी म्हटलं लय प्रॉब्लेम झाला तर आपण खिरचन. तो म्हटला परवा मुसलमान झाला. म्हटलं आता एक काम करा. एक आठवडा हिंदू, एक आठवडा ख्रिश्चन, एक आठवडा मुसलमान, एक आठवडा बौद्ध. अजून काय असलं शनिवारावर घ्या वाटून. आणि घराच्या बाहेर किंवा सर्व धर्म समभाव. घराचं नाव संविधान. आणि विषय संपला. ही माणूस म्हणून जगा. आणि आता हॉलमध्ये एक वाक्य लिहा. ते म्हणले काय तर इथं माणसं राहतात. म्हणून कवितेच्या ओळी येतात की सारे धर्म ग्रंथ वाचले
की सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. ही सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी धर्मालाच धुक्का लावला आणि मी माणूस झालो. ही परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. लोक हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात. म्हणून मी अख्खं घरच पांढरं शुभ्र केलं. मी जातीलाच चुना लावला आणि मी माणसात आलो. हे माणसात येणं फार गरजेचं असतं. आता कविता जी येते आतून बाहेरून हादरून टाकणारी, तुम्ही पांडुरंगा कवितेचा उल्लेख केला, ती काय आज नाही घेणार, कांबळे कविता घेईन. पण तुम्ही कधी न ऐकलेली एक गोष्ट, मी या धंद्यात कसा आलो आणि विद्रोहीच कसा झालो, तर त्याची एक हे सांगतो. तुम्ही ते माझे पुरस्काराची ते ऐकली असतील. मी पुण्यात होतो, लग्न झालं होतं, पण माझी कविता डायरेक्टच बायको ऐकायची.